किरण सामंतांनी निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची भेट घेतली। निलेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट। प्रामाणिकपणे काम करतो, कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसते, उदय सामंतांचं उत्तर। राष्ट्रवादीच्या आमदारांचा अजित पवारांवर विश्वास। 10 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा सुनील तटकरे यांनी फेटाळलाय दावा। राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध। महाराष्ट्राला रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 15 दिवसात करा। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांची अजित पवारांकडे मागणी। राष्ट्रवादीच्या बैठकीला 5 आमदारांची दांडी। आमदारांच्या दांडीनं वेगवेगळ्या चर्चेला उधाण। विनोद तावडेंच्या महाराष्ट्र वापसीच्या चर्चेला जोर। तावडेंच्या सकाळपासूनच भाजप नेत्यांची गाठीभेटी। भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची चिन्ह। देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दरबारी फैसला। राजीनाम्यासंदर्भात दिल्लीत अंतिम निर्णयाची शक्यता। देवेंद्र फडणवीसांसंदर्भात दिल्ली काय निर्णय घेणार याकडे लक्ष। देवेंद्र फडणवीसांच्या पडत्या दिवसाची चाहूल लागता समर्थकांची देखील पांगापांग। सुषमा अंधारेंचा प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या समर्थकांना टोला। राणा दाम्पत्याला तातडीनं दिल्लीला येण्याचा निरोप। निवडणुकीत पराभवानंतर राणा दाम्पत्य प्रथमच दिल्ली। संविधान बदलण्याचा प्रयत्न जनतेनं उधळला। भाजपच्या एकाधिकारशाहीला स्पष्ट नाकारलं। आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका। मोदी शहांनी शेअर मार्केट संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण केला। मोदी शहांमुळे गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटींचं नुकसान। जेपीसीद्वारे चौकशीची राहुल गांधींची मागणी। पुढच्या 4 तासात मुंबईसह 5 जिल्ह्यात पावसाची शक्यता। पालघर, सिंधुदुर्ग, जळगावमध्ये कोसळधार पावसाच्या सरी। हवामान खात्याकडून अलर्ट जारी। साताऱ्यामध्ये अपक्ष संजय गाडेंमुळे शशिकांत शिंदेंचा पराभव। तुतारी चिन्हाच्या घोळ्याचा शशिकांत शिंदेंना फटका। अपक्ष संजय गाडेंना मिळाली 37,000 मतं। श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर नवी जबाबदारी। संसदेत शिवसेनेचे गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांचं एकमत। एनडीएतील मित्र पक्षांकडून भाजपकडे मंत्रिपदाची मागणी। नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंकडून 3 मंत्रिपदाची मागणी। लोकशाहीला सूत्रांची माहिती। खासदार विशाल पाटलांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट। लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर दिल्लीत हायकमांडशी भेट। बारामतीत कामगार संघटनेच्या वतीनं सुप्रिया सुळेंचा विजयोत्सव। मिरवणूक काढत सुळेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। दौंडच्या कालभैरवनाथ मंदिरात कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत। सुप्रिया सुळेंनी मानले कार्यकर्त्यांचे आभार। पक्ष चोरायचा आणि स्वतः मिरवायचं हे जनतेला पसंत नाही। लोकसभा निकालावरून ओमराजेंचा शिंदे फडणवीसांना चिमटा। मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ फुटेज देण्याची अमोल कीर्तिकरांची आयोगाला विनंती। उत्तर पश्चिम मुंबईतून कीर्तिकरांचा 48 मतांनी पराभव। फुटेज चेक करून निकालाला कोर्टात आव्हान देणार। पराभवानंतर स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांचा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा। खासदार भावना गवळी यांचा संजय राठोड यांना टोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।